अत्यंत महत्वाचा भाग आहे हा. हे का घडतं? चांगली माणसं सुद्धा आपण मग शब्द वापरतो, अहो काय करणार बिचाराचं, बुद्धी फिरली. एक सांगतो मंडळी, बुद्धी नीट आहे म्हणून जिवंतपणा आहे. बुद्धी फिरले तर जी माणसं हार घालतात तीच जोड्याने बडवायला सुद्धा कमी करणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे बरं का. अवघड आहे. जीवन दिसतं तितकं सोपं नाही. जिथपर्यंत गाडी सरळ जाते ना तिथपर्यंत मजा आहे, पण झाडावरून चुकून जर ब्रेक पिऊन आपटली तर मग कळतं ती गाडी काय आहे. आपटल्यानंतर जेव्हा पाय मोडतो, डोकं फुटतं, तेव्हा कळतं 10 लाखाची गाडी, अरे पण म्हणले ब्रेक फेल झाले. तसं जी बुद्धी नावलौकिक कमवून देते ती जर बुद्धी फिरली तर ती बुद्धीच तुमच्या गळ्यामध्ये नको ते हार टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हे फार वर्म आहे, याच्यामध्ये फार वर्म आहे. एक सांगतो, दिसणं असण्याला पैसे सिनेमात मिळतात आणि नोकरी तुमच्या बुद्धीला मिळते. वस्तुस्थिती आहे, त्याच्याबद्दल काही कोणी डावलू शकणार नाही. एखादी सुंदर स्त्री असेल, तिला लगेच सिनेमामध्ये तिचं ऑडिशन वगैरे घेऊन, आणि काय कमतरता असेल, भाषण वगैरे नसेल तर तिला डमी बिमी देऊन पण आणल्याशिवाय राहत. तिला नाचता येत नसेल तर तिला नाचायला लावून शिकवून, आता इतकी असं करून 10 वेळा असं करून ते जोडून बरोबर ॲक्शन पूर्ण करून घेतील. काय तिच्याजवळ रूप आहे. पण एक सांगू का, ते रूप संपल्यानंतर पुन्हा तिच्या दारात जात नाहीत. आणि इथे कसं आहे, जेवढी बुद्धी प्रगल्भ झाली तेवढं काय, अहो ही इज ए सिनियर लॉयर, ही इज ए सिनियर डॉक्टर, ही इज ए सिनियर इंजिनियर. म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये भरपूर अनुभव घेतले आणि ते आपल्या बुद्धीमध्ये साठवलेत, म्हणून त्याची बुद्धी आपल्याला उपयोगी. हे आत्ताशी रेगोट्या उडायला लागले, याला अजून तितकासा अनुभव. एक सांगतो, अनुभव यशाचेच असू नये, अनुभव फेल्युअरचे सुद्धा असावेत. सगुण रूप देवाची अनेक आहेत. ते रूप जे रूप ज्याला भावतं, ज्याला आवडतं, त्या रूपामध्ये तो त्याची उपासना करतो. पण एक परंपरा आपल्याकडे आहे की कोणतंही कार्य सिद्धीला जावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता, आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मंगलमूर्ती मोर्या. शब्द कसा आहे, मंगलमूर्ती. वारकरी संप्रदायात सुद्धा पद्धत आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवी जिव्हाळा गा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सिद्धांत असा आहे की देवाचं नाव घेऊन कार्य सुरू केलं की सर्व मंगल होतं, अमंगलाचं रूपांतर मंगलामध्ये होतं. हरवलेल्या मुलाने सहज आईच्या नावाचा उच्चार केला, तिला ती हाक ऐकायला गेली आणि हरवलेलं मूल आई या हाकेने त्याचं मंगल झालं. ती हाकेच्या रोखाने धावत आली. अरे म्हणले, बाबा कुठे गेला होतास रे? मी पुढे गेले, तू मागे राहिलास. तुझी हाक ऐकली आणि मागे धावत आले, नाही तर मी पुढेच जाणार होते. माझं म्हणणं कळलं का? हरवलेल्या मुलाला आई या नावाने जे अमंगल घडलं होतं ते मंगल घडलं, नुसतं आईची हाक मारल्याबरोबर. मरकी आई, हो, आपल्या आईमध्ये सुद्धा भेदभाव असतो, नाही म्हणण्याचं काही कारण नाही. आई हे दैवत आहे, वाद नाही. दुमत असण्याचं कारण नाही आहे.
पण आईमध्ये भेदभाव नसतो असं एकही बाई म्हणू शकणार नाही. दोघं तिघं पोरं असली तरी इकडे तिकडे डावं उजवं माझा मतला चांगला. एका तरी बाईने हात वर करून सांगा हिम्मत असेल तर माझ्यात नाही म्हणून. बघा सगळे ऐकून सुद्धा इथेच आहे. तुम्ही म्हणाल पुन्हा आमच्यावरच आणखीन डोक्यावर ठेवता. मी आहे ते सांगितलं. आहे का? आईमध्ये भेदभाव असू नये असं म्हणता, पण आहे का नाही? असतोच. काय थोरला बायकोचं ऐकतो म्हणून, अमकं करतो म्हणून, मधला अगदी न चुकता 100ची नोट खर्चाला देतो म्हणून, तर ते म्हणून शेवटचं लांबलं तेव्हा तुम्हाला कळलं असेल. काय म्हणजे हा भेदभाव असतोच. पण ईश्वरी सत्ता एक अलौकिक असा भाग आहे की तिथे जी द्यायची गोष्ट ती सगळ्याला समानतेने दिलेला आहे. असा आहे का की हा चोर आहे म्हणून आयुष्य कमी आहे? नाही. हा चोर आहे याला भूकच लावायची नाही. नाही, लागते. लागते. त्याला भूक आहे, त्याला झोप आहे, त्याला सर्व आहे. नाही असं काही नाही आहे. जे मूलभूत गरजा आहेत त्या ईश्वराने सर्वांना बरोबर दिलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये तसा कोणी उपाशी राहतो का? नाही राहत. मिळतच कुठे नाही कुठेतरी त्याला जेवण. ज्याने पोट दिलंय तो अन्नाची व्यवस्था करतोच. हा सिद्धांत लक्षात ठेवा. जास्ती वाढवत नाही. कोणी घरी जाऊन देतो, कोणी हॉटेलात जेवतो, कोणी भीक मागून जेवतो, कोणी चोऱ्या करून जेवतो, पण जेवल्याशिवाय राहत नाही. हे सिद्धांत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ओलं खाईल, सुक खाईल, पण खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि काही नाही मिळालं तर गवत खाईल, पण खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. आणि खाण्याकरता कुठे नाही कुठेतरी देव व्यवस्थाही करतोच. साधं आईचं स्मरण, वडिलाचं स्मरण, कल्याण होतं. पण जो मंगलाचा मंगल आहे त्याचं नाव घेतलं तर मंगल झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना गजाननाचं मंगलमूर्ती मोर्याचं नाव घेतलं. निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून सगुण स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली. काल मी आपल्याला सांगितलं की साखरेचा मोदक असा त्याला दिला. मग तो पवित्र काल सांगितलं. स्कंद नदीला पवित्र व्हायला गेला, वेळ गेला त्याच्यात. गणपती बाप्पानी आई वडिलाभोवती प्रदक्षिणा मांडली आणि तिथेच तो पवित्र झाला. आणि तो पहिला प्रसाद त्याला दिला. म्हणून पहिलं मंगल कुठून सुरू होतं? गणपतीपासून. तो मान कोणाचा? गणपतीचा. आता ज्ञानेश्वरीमध्ये जो गणपती सांगितलेला आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. काही युगामध्ये 2 हात होते, 4 हात होते. 4 हातात आता सध्या असतोच बरं का. पण एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सगळ्या गणपती वक्तांना सांगायचं आहे. गणपतीच्या मूर्तीत बदल करणं नामे तिची तोडफोड करणं. माझं बोलणं तुम्हाला लागेल, पण तीच इच्छा आहे माझी. गणपती हा गणपतीच असावा, आग्र्याहून सुटका नसावी. माझं बोलणं कळलं का? छत्रपती सारखा राजा झाला नाही, त्यांना तिथे ठेवा. विष्णुदेव श्रेष्ठ आहे, विष्णूला विष्णूच्या ठिकाणी ठेवा. विष्णूला सोंड लावायची आणि त्याला गणपती म्हणायचा, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही बघा. आपले वडील चांगले दिसावे म्हणून एकाचे वडील धोतर, सदरा, उपरणं आणि पागोटं घालत होते.
कालांतराने तो मुलगा इतका हुशार निघाला की बापानेही खटपट केली, कर्ज काढलं, त्याला खूप शिकवलं आणि त्याला IAS केलं. काय केलं त्या मुलाला? IAS केलं. अरे IAS केल्यानंतर बायको सुद्धा तशीच मिळाली, मडबीन. म्हणजे पूर्वीच्या काळचा शब्द आहे हा, आत्ताचा नाही. आणि तसा जुनाच माणूस आहे ना मी. मडबीन मिळाली ती अशी. म्हणजे कल्ली की अशी पडायची ते 6 इंच उंच, आता काय फुटफुट उंच निघालंय. कसं काय त्या करतात ते त्यांचं त्यांना ठाऊक. बाबा घाला, आम्हाला काय करायचंय काय. मग आल्यानंतर सगळे म्हणायला लागले, इज दिस युअर फादर? ओ दिस इज युअर फादर. डझंट लुक लाईक यू. आता कसं दिसेल हा? अगदी कंठ लंगोट वगैरे बांधून यायचा, म्हणजे टाय. हो अशोकराव, एवढं काय अडचणीत पडला तुम्ही? काय ते असं लावून, आणि ते आता हे आता उघडं बटन वगैरे, कुठे ती पगडी. लक्षात घ्या मी काय सांगतोय, गणपती सांगतोय. आज रूपावर आलोय आपण. झालं. मग त्यांनी काय केलं? कॉम्प्युटरचं युग. चेहरा तेवढा ठेवला आणि बापाला एकदम सूट बीट घालून तिथे फोटो लावला. एक दिवस त्या बापाचे बंधू आले, ते मेले नव्हते. ते म्हटले, हा कोणाचा रे फोटो? म्हटले बा. नाही म्हणाले, काय आहे, माझ्या घरी सगळे IAS ऑफिसर वगैरे येतात मोठे मोठे, आणि ते बाबांचा जुना फोटो, ते काय त्या मिशा, म्हणून मी मिशा सुद्धा जरा कमी केल्या. बरं जरा काढल्या नाहीस, म्हणजे गेला ठरलं होतं पूर्वी. आता काय आमच्या सकट आम्ही मिशा काढतो, तसं काही प्रश्न नाही. पण पूर्वी मिशा काढण्याचा अर्थ निराळा होत होता. कशा करता सांगितलं मी? अरे तो म्हणाला, वेड्या मूर्ख आहेस, तुझ्या बापाचं जसं रूप होतं तसं ठेव, काही बदल करू नकोस त्याच्यात. अक्कल आहे का तुला? अरे हा तुझा बाप वाटतच नाही. माझं म्हणणं कळलं? तसं गणपती म्हटल्यानंतर गणपतीच, त्याचं जे पूर्वंपार चालत आलेलं रूप आहे त्या रूपात यचिंचित बदल करू नये. तसाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा आहे. ही वस्तुस्थिती आहे. तोंडपूजा नव्हे किंवा स्तुती नव्हे. मला जर काही खटकलं असतं तर तुम्हाला कल्पना आहे, मी बोलल्याशिवाय काही राहिलो. हो खरं आहे ना की गणपतीला, अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे. जेव्हा तो हाथी मेरे साथीचा काळ, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे तुम्ही तोंडात बोट घालाल ऐकून. त्या काळामध्ये राजेश खन्नाला सोड लावली आणि आमच्या खत्तर गल्लीमध्ये आणून ठेवला. म्हणजे तो गुरु शर्ट तसा, ती पॅन्ट अशी वर गेलेली दुमडलेली आणि सोंड. शेवटी तो सुद्धा त्याला कळल्यानंतर म्हणाला, अरे का रे, त्या देवाची विटंबना का करता? माझी लायकी तरी आहे का? नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. देवाच्या स्वरूपात तर तुम्ही बदल करू शकतच नाही. ज्याच्यात बदल करता येत नाही ते स्वरूप, पण ज्याच्यात बदल करता येतो ते रूप. नाही का? आता समजा हे माझं एक रूप तुमच्या समोर आहे ना. याच्यात बदल केल्यानंतर मला माणसं ओळखत नाहीत. नुसता फेटा काढला तरी ओळखत नाहीत. काय? हो, म्हणून बाहेर गावी गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीत बसताना मी आईसाहेबांना प्रश्न विचारतो, फेटा घेतलास ना? काय? बाकी काहीही विसरलं तरी चालेल, पण फेटा विसरता कामा अवघड असतं. का? हे एक विशिष्ट रूप आहे आणि ते रूप मेंटेन करणं, जरा आवाज हे कर, बास दे त्याला, की ते तसं मेंटेन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. उगीच बाबा महाराजावर तुमचं प्रेम आहे म्हणून कोणी मला उद्या वाडी बिडी करून आणली,
बाबा महाराज काल्याचे कीर्तन, येड दिसेन मी. म्हणजे माझी विटंबना त्या कृष्णाची विटंबना. ते आता तुम्ही बघितलंय का, ते 7व्या महिन्याला वाडी भरतात. अरा रा 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 रा, काय ते चंद्रकोरीत बसवतात, काय ते फोटो काय काढतं, ते नाक कुठे, ती नथ कुठे, ते आणि नवरा येऊन म्हणतो फार सुंदर दिसतो. ते कशाचं कपाळ सुंदर दिसतो. येड्याचा बाजार सगळा. आता सरस्वतीची वाडी, आता कुठे ती लक्ष्मी कुठेही आढळ. म्हणजे काय काय कुठे काही तुलना बिलना काय काय. अहो काहीतरी नीट का असावे की. अहो ते कसेही कपडे घातले म्हणून शो. आपलं जे आहे ना ते मेंटेन करावं. हे जे आहे कपडे ठीक आहे. हे काय म्हटलं, एक विशिष्ट रूप आहे. तसं गणपतीच्या रूपात सुधारणा करायला जाऊ, एक सांगतो, सुधारणा करणे हे सुद्धा पातकच आहे, नाही का. अहो किती आश्चर्य वाटेल. एक माझ्या लहानपणी, मला वाटतं अजून आठवतं, 6 वर्षाचा होतो तेव्हा महात्मा गांधींना सोंड लावलेली एक गणपती मला आठवतो. आणि कस्तुरबा शेजारी. म्हणजे आता काय कसं काय कळावं. अरे त्या महात्म्याची विटंबना, त्या दैवताची विटंबना आम्हाला काहीच कळत नाही. पण सध्या पुष्कळशा सुधारणा झालेल्या आहेत. आता ओरिजिनल मूर्ती पुन्हा येऊ लागलेल्या आहेत. आणि हे आपण लक्षात ठेवा. हे रूपाच्या ठिकाणी मला बोलायचं होतं बरं का. अजून सांगतो, त्या रूपाला जो नैवेद्य दाखवायचा तोच दाखवा, आणि त्या रूपाला जे आवडेल तेच त्याच्या पुढे करा. नाही का. अहो गणपतीन त्याच्या पुढे सिनेमा. आता नावं बिवं मला काही येत नाहीत. मला सांगा, आता तुम्हाला सिनेमा बघायचा आहे का गणपतीला बघायचा आहे, का गणपतीचा सिनेमा करायचा आहे. याचा अर्थ काय झाला की त्या रूपाचं तुम्हाला पावित्र्य कळलं नाही. एक सांगतो की चप्पल निराळ्या आणि पादुका निराळ्या. जरा उलट सुलट सांगू का. सांगतो की बाळसं निराळन सूज निराळी. अलीकडे काय झालंय, आली आहे सूज आणि म्हणतायत अरे सूज आहे ती, बाळसं नाही. तुम्ही शुजेला बाळसं म्हणताय, इथेच घोटाळा होतोय. तसं जे देवत्व आहे, त्याचं पावित्र्य, त्याचं श्रेष्ठत्व, कसं राहावं, कसं वागावं, त्याच्या पुढे काय कार्यक्रम करावेत, हे सुद्धा नीटनेटकं कळायला पाहिजे. माफ करा मला, परधर्मियांना आपण नावं ठेवतो, पण त्यांच्या जे काही जागा आहेत उपासनेच्या, तिथे वेडवाकडं कुठेही घडत नाही, पण आपल्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. टाळ्या का वाजवल्या नाहीत. हो त्यांची त्यांनाच लाज वाटली. किती विचार करून बघा की ते रूप कसा मोदक, कसा आशीर्वादाचा हात, कसा तो गणपती. अतिशय सुंदर जो आहे, त्याला बघून सुद्धा माणसांना आनंद वाटला पाहिजे. काय म्हणून काहीही दुसरं करू नका, त्याला विष्णू करू नका, त्याला कृष्ण करू नका, त्याला विठोबा करू नका, आणि विठोबाला सोंड लावू नका. कळलं का तुम्हाला. कृष्णालाही सोंड लावू नका. जो गणपतीचं रूप आहे ते रूप मेंटेन करा, ते आहे ते जतन करा, आणि त्या रूपामध्ये त्याला बघा. त्या रूपामध्ये त्याला बघितलं तर तो पावेल. कसं हे रूप करून काही जमतं का. जसं मला नाही, आईला नाही आपल्या. आई जुन्या पदर डोक्यावर घेणारी. तुम्हाला असं वाटलं आईला आता चनिया चोळी,
नाही तर कशी काय ती काय, आता डोक्यावरच्या पदराची बाई ती चनिया चोळीमधून आता कसं काय दिसायचं. माफ करा मला, पण हे सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून हे सांगायलाच पाहिजे मला. या काही गोष्टी पक्क्या लक्षात घ्या. आणि असं म्हणू नका आमचा गणपती असा, आमचा गणपती तसा. नाही, सध्या कलियुगामध्ये जसा आहे तसा ठेवा. तेव्हा इथे एक आपल्याला माहिती म्हणून सांगतो, गणपतीचं विशिष्ट रूप आहे, तसं त्या काळामध्ये ती रूपं होती. म्हणजे मूळ रूपामध्ये बदल नाही, थोडासा कुठे हातामध्ये अमक्यामध्ये बदल आहे. कृतयोगामध्ये 10 हात, तेजस्वी वर्ण, सिंहाचे वाहन आणि नाव विनायक होतं. कृतयोगामध्ये गणपती कसा होता बरं का, हे थोडीशी आपल्याला एक माहिती असावी की प्रत्येक युगातला कसा होता. आणि आत्ता लक्षात घ्या, आताचं युग जे आहे त्या युगाने कपडे केले तर बरोबर दिसतात नाही का. आता गंमत बघा, कोणी काही उलटं सुलटं घ्यायचं नाही बरं का माझं बोलणं. नाही म्हणजे माणसं म्हणतील बा आम्ही तुम्ही एवढं तो महाराज आम्हाला हाणतात. अरे तसं काही हाणण्या बिण्याचा काही प्रश्न नाही आहे. ज्या त्या युगाप्रमाणे ज्या ते कालमानानुसार म्हणा युग कशाला जाता. माझ्या माहितीप्रमाणे 30-40 वर्षाच्या काळापूर्वी या पुण्यामध्ये उघड्या डोक्याने कोणी बाहेर पडत नव्हतं. पडत होतं का? आपले वाडवडील बघा, फेटा, अगदी म्हणजे शेतकरी फेटा बरं का. मग अगदी ब्राह्मण असेल तर तो चौकोनी रुमाल, नाहीतर पगडी, त्याच्यातल्या त्यात पुणेरी पगडी निराळी, उपरणं, गळासुद्धा उघडा टाकायचा नाही. आणि यदा कदाचित जर रस्त्यावर कोणी काही डोक्याला नसताना जर निघाला तर माणसं विचारायची. नाही कळलं का नाही तुम्हाला? काय कोण गेलं म्हणजे माणसं फक्त मैतीलाच. आज आमच्या पुढे मेजॉरिटी त्यांचीच. आता मला सांगा, मी याच्यातून काही उलटा अर्थ काढू का? नाही काढणार. काही काढायची गरज मला नाही. कारण का, सर्व ठिकाणी आज हो टोपी न घालणं किंवा डोक्याला काही न घालणं ही रीत झाली आणि ती सुद्धा लोकमान्य झाली. त्यामुळे असं कोणी डोक्याला काही घातलं नाही तर माणसं विचारणं अशी काय, ठीक आहे मोडका चाललाय जाऊ दे. काय कशा करता सांगतोय? तसं गणपतीच्या काही बाबतीत मूळ स्वरूप कायम आहे. पण कसं घडलं बरं? वाहन तुम्ही म्हणाल बदल कसा झाला? आता तुमच्या वाहनात नाही का बदल झाला? काय झाला का नाही? मागचं वाहन मागे राहिलं ना. पूर्वी पुणेकर म्हणजे दुटांगी धोतर, कोट आणि कॉलर वर काढून ती शर्टवर काढलेली आणि तो मग असं करून पंपिंग करून टंकन टाकली की निघाला सायकलवर. बायका सुद्धा 9 वारी, मग ते असं मागचा काष्टा घेऊन असं बांधायचं पुढे आणि त्या सुद्धा त्या लेडीज सायकलवर निघायच्या. माझं म्हणणं लक्षात आलं तुमच्या? कसं होतं पुण्यापूर्वीचं बरं का. आणि एक विशिष्ट सुद्धा होतं बरं का, खाली धोतर, बुशर्ट आणि वर हॅट. हे सुद्धा एक पुण्यातला पोशाख मी माझ्या डोळ्याने बघितला. हा अगदी हॅट बीट घातलेलं वैशिष्ट्यपूर्ण माणसं अगदी जायचे रस्त्याने. तेव्हा कृतयोगामध्ये 10 हात, तेजस्वी वर्ण, सिंहाचे वाहन आणि नाव त्या काळामध्ये विनायक होतं. असं एक काळाची थोडक्यात माहिती सांगतो. मग त्रेतायुगामध्ये 6 हात आणि तोच गणपती आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं आहे. 6 हात, चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण, मोराचे वाहन आणि नाव मयुरेश्वर. आता सुद्धा आपल्याकडे नाव मयुरेश्वर, गणपतीच्या नावामध्ये मयुरेश्वर आहे. कारण का, त्यावेळेला वाहन त्याचं मयूर होतं. मोर हा आपला भारताचा पक्षी मानला गेला. अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर. लक्षात घ्या कसं आहे ते. 6 हात, द्वापार युगामध्ये 4 हात, तांबडा वर्ण
आणि उंदराचे वाहन नाव गजानन. काय झालं? हे उंदराचं वाहन कुठपासून सुरू झालं? मग कलियुगामध्ये 2 हात, धुरासारखा वर्ण, शिलामय, नाव धूम्रकेतू. हे एक माहिती म्हणून आपल्याला देतोय मी. याचे उलट सुलट प्रश्न मला विचारू नका, कारण मला त्यातली काही माहिती नाही. एवढी हे का मी तुम्हाला सांगितलं, तुम्हालाही माहिती असावी. मला फक्त ज्ञानेश्वरीतला गणपती सांगायचा आहे, ज्या आधाराने पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत प्रवचन चालू आहे. तो 6 हाताचा गणपती कुठे आहे? आणि एक सांगतो, मला वाटतं नेपाळमध्ये मंदिर आहे, तिथेही 6 हाताचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. पण इथे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज 6 हाताचा गणपती सांगतात, त्याचा भाग असा आहे, 6 हात आणि 6 हातातून अनुक्रमणे परुष, अंकुश, मोदक, दंत, भग्नदंत, कमल आणि अभय असे हे 6 हात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेला गणपती मी तुमच्या पुढे मांडलेला आहे, आणि तोच तुमच्या पुढे विविध रूपाने सांगतोय. पण एक पक्क लक्षात ठेवा, मूळच्या रूपात सुद्धा कुणीही बदल केला नाही. पुढं तर वाहनं अमकं तमकं एवढंच, याच्यापेक्षा जास्ती बदल झालेला नाही. आणि 2 हात का 4 हात का 6 हात, ते सुद्धा तात्विक विवरण आहे. हे विवरण कसलं आहे? तात्विक विवरण आहे. त्याला काहीतरी तत्वाचा आधार आहे. म्हणून सध्याचा गणपती, पण मला एकच विनंती करायची आहे, तुम्ही घरी गणपती बसवा, आवडीने आणा. आणि अजून एक सांगतो, गणपतीमध्ये फरक सुद्धा होतो. मातीचा गणपती, धातूंचा गणपती, चांदीचा गणपती, सोन्याचा गणपती, काही का असेना, पण त्याच्यातलं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर लक्ष ठेवावा आणि त्याला अभिषेक करावा. माझं म्हणणं कळलं का? एखाद्या सामान्य माणसाने लहान गणपती घरात आणून बसवला, पण भावना जर ती असेल तर काही फरक पडत नाही. हे बघा, मातीचा का सोन्या का चांदीचा फरक का पडत नाही? कारण सर्वात तो आहे. सर्व रूपाने जर तो नटलेला आहे, तर कोणत्याही धातूमध्ये त्याला जर बसवला तर फरक कुठे झाला? काही फरक होण्याचं कारण आहे का? सोन्याचा केला तरी आहेच, मला वाटतं दगडूशेठचा आहे. एखाद्याने चांदीचा केला, चांदीचे तर घरोघरी आहे, देवाऱ्यावर जे असतात की नाही प्रत्येकाच्या जवळजवळ. मग कुणाचा पितळेचा असतो, कशाचाही असू दे. अगदी काही काहींचा हिऱ्याचाही बघितलं मी, सुंदर सुंदर बघितले. स्फटिकाचे गणपती बघितले, अत्यंत सुंदर सुंदर गणपती बघितले. काय मला सांगा, कोणचीही धातुत्व आहे ना, मग कोणत्याही धातूचा केला तरी काही फरक पडत नाही. हा त्याच्यातला मूळ सिद्धांत लक्षात घ्या. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगताना महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले की मी आता तुम्हाला गणपती सांगतो. आणि गणपती सांगताना म्हणाले, देवा तूची गणेशू. हे गणेशा, गजवदना, गणपती बाप्पा, देवा तूच आहेस, आता तूच आहेस. आमचं सर्व जीवनामध्ये मंगल होऊ दे रे बाप्पा. तो बाप्पा शब्द मोठं गोड आहे. कसा आहे? अरे आमचं मंगल होऊ दे रे बाप्पा. बाप्पा आमचं नीट कर रे बाप्पा, नीट कर, नीट कर, नीट कर. हां, हे बघ, तुझे नजर अशी बारीक बारीक आहे, सूक्ष्म नजर आहे. तुला आमच्यातलं चांगलंही दिसलं, तुला आमच्यातलं वाईटही दिसतं, बाकीला कोणाला दिसत नाही, हेच आमचं भाग्य आहे. पण तू तुझ्या सूक्ष्म नजरेने आम्हाला बघावं आणि आमच्यातलं तेवढं वाईट काढून टाकावं आणि आमच्या जीवनाचं मंगल करावं. आमच्या जीवनाचं बाप्पा मंगल कर. गोड नाव आहे नाही बाप्पा? हां, बाप्पा मंगल कर, मंगल कर, मंगल कर. आणि त्याला बाप्पा बाप्पा म्हटल्यानंतर त्यालाही बरं वाटतं बरं का, खुश होतो. ती मोठी मोठी स्तुती त्याला सुद्धा समजत नाही. हो, त्याला सुद्धा समजत नाही. आपल्या वडिलांचं नाव मोठं आहे म्हणून मोठ्या नावाने हाक मारू नये. बाबा म्हटलं की बरं वाटतं. ही
एक्सलेन्सी. त्या बापाने हात धरला आणि बाजूला घेतलं. गाढवा अक्कल आहे का म्हणले. ते तिथलं हीच एक्सलेन्सी बोलतोय, तू बाबा म्हणणं. तसं आपल्याला गणपतीची जर आपण लेकरं आहोत, माझं म्हणणं कळलं का? आपण जर गणपतीची लेकरं आहोत तर कोणचं नाव त्याला आवडेल? बाप्पा. गणपती बाप्पा. हां, एवढं जरा बघा की काही काही माणसं टीकाही करतात त्याच्याबरोबर, पण मला काही तसं उलाट अर्थ काढायचा नाही. लहान पोरं परीक्षेच्या वेळेला गणपती बाप्पाकडे जातात. बाप्पा, आज इतिहासाचा पेपर. ही सुद्धा गंमत आहे नाही का? म्हणजे याने 6 महिने अभ्यास करायचा नाही आणि एक दिवस हात जाऊन जोडल्याबरोबर गणपती बाप्पा इतिहासाचा पेपर लिहायला. एका दिवशी 1000 पोरं गेली. आता त्यांनी कोणाकोणाचा पेपर लिहावा? अहो, गणपतीला सुद्धा अडचणच की. हा म्हणतो माझा ले, तो म्हणतो माझा ले, तो म्हणतो माझा ले. ते पुढचं सांगणार आहे. म्हणून त्याला मती म्हटलंय, बुद्धिदाता म्हटलंय. सर्वांना एका वेळेला नीट सुचव, म्हणजे सगळ्याचे पेपर तूच लिहिल्यासारखे झाले. अर्थ कळला का? तू लिहायला येऊ नकोस, पण योग्य ते सुचव. आम्हाला सुचवणारा कोण आहेस? बाप्पा तू आहेस रे. काय त्या गणपतीकडे पोरं जातात, ते पोर म्हणतात बाप्पा नाही. गणपती बाप्पाने असं बारक्या डोळ्याने बघितलं. मला माहिती आहे म्हणले. हां, का रे 6 महिने कुठे होतास? ते पोर साधं होतं. म्हणला 6 महिन्यात परीक्षाच झाली नाही. काय म्हटलं पोर? 6 महिन्यात परीक्षाच झालं नाही. गणपती बाप्पाने आपली सोंड लांब केली. ठीक आहे म्हणले, खरं बोलतोयस, तुझा बाप लबाड आहे. येतो माझ्याकडे धंदा चालवण्याकरता, गणपती बाप्पा तुझ्या करता. तू खरं बोललास. बरं होईल, पास होईल. मी एक तुम्हाला सांगतो, देवापुढे उभं राहून तरी खोटं बोलू नाही. आपल्या कामाकरता गेला असेल तर सरळ सांगावं कामाकरता आलं, प्रांजळ असावं. काही माणसं, मला अनुभव आहे, कामाकरता येतात. काय कुठे तुमच्या दर्शनाला? हां, मग वर्षभरात कधी भेटला नाही ना, आज एवढं माझा दर्शनाचा तुला पुळका आला. पुळका एवढं अगदी तुला अगदी असं काय झालं की एकदम दर्शन घ्यावं? याचं काहीतरी कुठेतरी काहीतरी काम. जर म्हणणं लक्षात घ्या. मला एक महत्वाचं सांगायचं आहे आज, की देवाच्या दर्शनाला नित्यनेमाने जावं, न चुकता जावं. समजा थकला, नाही जाता आला, तर त्याच्याकरता आपण माळ घातल्यानंतर मानसपूजा सांगितली आहे. आता पांडुरंग कुठं आहे? पंढरीत आहे. आम्ही इथे आहोत. पण स्नान झाल्यानंतर स्मरण केलं, पांडुरंगाची कटावर कर ठेवलेली मूर्ती, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. स्मरण केलं की ध्यान समोर उभं राहिलं. तसं गणपतीची मानसपूजा करत असाल तर गणपतीचं रूप डोळ्यासमोर आणल्याबरोबर तिथे पूजा सुरू केली. आणि एक सांगतो, देवाला सुद्धा असं म्हटलंय की सर्वात श्रेष्ठ जर पूजा असेल तर मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. हे बघा, आता एक सांगतो त्यातलं. आता आमचाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुमचा कितीही हे विश्वस्त असू देत मोठे, त्यांना त्या वर कपाळाला हात लावता येतो का? नाही. गुरुजी म्हणतात लांबून. काय गुरुजी आहेत आज, गुरुजी हजर आहेत. मला बरं वाटलं, त्यांनी मान हलवले की माझ्या हाताला हात लागला. चला, काम झालं. काय लावता येतो का? नाही. पण एक सांगतो, हे गुरुजी असू दे ना ते जगातले कोणताही गुरुजी असू दे आणि किती सोहळ्यात गणपती असू दे, मनाने त्याच्या कपाळाला हात लावता येईल, त्याच्या गालावर गाल ठेवता येईल. हे मानसपूजेचं वैशिष्ट्य आहे. त्या पूजेकरता कोणीही जगातली सत्ता नवे गणपती सुद्धा अडवू शकणार नाही. ते तुम्हाला वाटलं बाप्पाला जाऊन आलिंगन द्यावं, बाप्पा
त्याचा हातात हात घेतला, चुंबन घेतलं, पापी घेतली, पायावर पाय ठेवले, त्याला वंदन केलं. लक्षात ठेवा, म्हणून प्रत्यक्ष पूजेमध्ये 10 फूट लांब राहाल आणि मानस पूजेमध्ये हृदयाने आणि मनाने त्याला जाऊन भेटता येतं. म्हणून मानस पूजा ही सर्व पूजेमध्ये श्रेष्ठ पूजा आहे. त्याच्याकरता ज्या दैवताची पूजा कराल ते दैवत तुमच्या हात लावला की आलं, डोळे झाकले, लागला देवाच्या कपाळाला, गंध लागला, बुक्का लागला, गळ्यामध्ये हार घातला. हो, सोहळ्यातला नैवेद्य गुरुजीचा, आम्ही आपला पेढा घेतला आणि भरवला बरं का, नाही म्हणला नाही तो गुरुजी. काय म्हटलं मी, तो म्हणला का, विचारला का, सोहळ्यातला आहे का? लक्षात आलं का? याच्याकरता मानस पूजा किती श्रेष्ठ आहे ती बघा. ती कुणी करावी? कुणीही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुणीही. एक सांगतो, ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्यांनी करावी. ते गाडगे बाबाचं एक फार मला आवडतं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. फार सुंदर आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तो पाव म्हणत नाही, पाव दे. दुसरा म्हणला बटर दे. तर कसा तर पावायचा तुम्हाला सांगू. पाव नारदान किलो ना असं काही गणपती आहे का? कसा पावेल तो? मनामध्ये पूजा कर. सर्व रूपाने तो नटलाय. एक बोलता बोलता मला सहज अभंग आठवला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. त्यांनी पांडुरंगाला प्रश्न विचारला. ते म्हणाले पूजा. ते म्हणले कसली पूजा करू सांग. कासयाने पूजा करू केशिराज, हाची संदेह माझा भेटी आता. उदक नहाणू तरी स्वरूपची तुझे, उदकाने पाणी घालू तेही स्वरूप तुझं आहे. गंध अक्षदा काही वाहू तेही स्वरूप तुझं आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, अन्न परब्रह्म तुझे नाही. तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही कोठे मग. अरे सर्व रूपाने सर्व ठिकाणी भरलेला असा हा परमात्मा. आणि त्याची मनाने जेव्हा पूजा सुरू होते, मनापासून मनापासून. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. हो, अजून एक सांगतो, मनाची पूजा का उत्तम, कारण मनाने तो असेल तिथपर्यंत जाऊन पोचता येतं. आणि ते मन पोचलेलं तुमच्याशिवाय कोणाला दिसत नाही. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन, 12वी बुद्धी. ज्ञानेंद्रिय दिसतात, कर्मेंद्रिय दिसतात, 11व मनही दिसत नाही, बुद्धी दिसत नाही. फक्त ती कृतीतून प्रगट होते. मन दिसतं का कुणाला? नाही. बुद्धी दिसते का कुणाला? नाही. पण कृतीतून प्रगट झाल्यानंतर दिसतं ना, वा हुशार आहे बर का. बरं का. कर्म प्रगट झाल्यानंतर म्हणतो माणूस चांगल्या मनाचा नाही बरं का. चांगल्या मनाने केलेलं दिसत नाही. काय? म्हणून लक्षात ठेवा, मनात काय आहे ते लवकर कळतच नाही, कालांतराने केव्हा तरी कळतं. जाऊ द्या. काय चाललंय आपलं? गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आमच्यावर कृपा करा, आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं जीवन मंगल होऊ द्या. मला असं वाटतं एका मंगल शब्दामध्ये सर्व आलं. बाकीचं काही म्हणण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मंगल शब्दामध्ये सर्व आलं. मंगल होऊ द्या म्हटल्यानंतर सगळं आलं. ते बघा, त्या मारुतीरायामध्ये प्रकार आहेत. दास मारुती जर का हात जोडून उभा आहे, मग सेवा करणारा तो द्रोणागिरी आहे. तो आम्ही जो मारुतीराय तिथे बसवला आहे, संकट विमोचन मारुती. आमच्याकडचा तो मारुती मी केला. मी म्हटलं बाबा असं करा, आपल्याला हात असा करा. मग त्यांनी मला तो तिथे केला जयपूरला. म्हणे ऐसा इसने बनाया नहीं, इसका मतलब क्या है? म्हटलं कुछ नहीं, आप बोलते हैं संकट विमोचन मारुति, संकट आएगा वो निवारण करने का, इतना लंबा काय को, आशीर्वाद दे दो, संकट ही नहीं आना, बस बात खत्म हो गई.
संकट विमोचन म्हणजे संकट यायचं आणि मग ते दूर करायचं. एवढा पसारा कोणी सांगितला? आशीर्वाद दे, तुझा आशीर्वाद आमच्याकडे असल्यानंतर संकटच येणार नाही. म्हणले महाराज ये बात बराबर आहे. मी कशा करता सांगतोय? हे नीट लक्षात घ्या. हा हात जो आहे ना, आपल्याला सुद्धा सांगतात कराग्रे वसती, सकाळी उठल्यानंतर असं हाताचं दर्शन घ्यावं. लक्ष्मी आहे नाही म्हणजे का लक्ष्मी आहे कळलं का? कमवता कशाने? हाताच नाही आहे की नाही? हां, अपना हात जगन्नाथ. काय म्हणतो माणूस? अपना हात जगन्नाथ. बरोबर आहे ना? मग आता नीट लक्षात घ्या. त्याचं वंदन केलं, आशीर्वाद. आशीर्वाद दिल्याबरोबर कल्याण होतंच, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी 6 हात जे सांगितलेले आहेत ते कोणते कोणते आहेत, काय काय आहेत ते आपण नंतर बघू. आता पुढचा शब्द मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा गणपतीच्या रूपाबद्दल आपण निश्चिंती केली. पितांबराबद्दल सुद्धा निरनिराळे प्रकार मी सांगेन आपल्याला. नाथाने शुभ्र रंगाचं वस्त्र वर्णन केलंय भागवतात. तसं काही नसतं. एक पितांबराचा अर्थ मी आपल्याला सांगतो. रेशमी वस्त्र हाच त्याच्यातला मतीचा अर्थ आहे. पीत आता अगदी शब्दशः अर्थ घेतलं. पीत म्हणजे पिवळं आणि अंबर म्हणजे वस्त्र. पीतांबर, पीतांबर. पण जे रेशमी आहे, मुलायम आहे, मग त्याच्या रंगामध्ये सुद्धा बदल करता येतो. करतातच ना, नाही का? हो. आता काही वेळेला राणीकरचा पितांबर असतो, काही वेळेला लाल रंगाचा असतो, काही वेळेला शेंद्री रंगाचा असतो, काही वेळेला एकदम पिवळा सोन्यासारखा पिवळा धमक असतो, नाही का? आता हे सोहळं जे म्हणतात याला कद कद म्हणतात. बरोबर आहे ना गुरुजी? हां, कद. ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे असतात बघा. ब्राह्मण भोजन जर केलं आणि एक 20-25 ब्राह्मण बोलवले तर कुणाचंही सोहळं एकमेकासारखं, कुणाचं जांभळं तर कुणाचं ते एकदम वांगेरी रंगाचं, कुणाचं एकदम डार्क रेड, कुणाचं पिवळं, अनेक पद्धतीचे असतात. मतीचा अर्थ कळला का? काही असू दे पण रेशमी असू दे म्हणजे त्याला विटाळ होत नाही. हा प्रश्न चर्चेचा आहे म्हणून इथून सोडून त्याच्यावर जास्ती भाष्य करत नाही. आमच्या गुरुजीला सुद्धा आवडणार. आवडेल आवडेल म्हणतायत, आवडेल म्हणतायत. खरंच आहे. एक लक्षात घ्या, सोहळ्याचा एकच अर्थ सांगतो. हे असं नुसतं रेशमी वस्त्र लावून सोहळं राहत नाही. का राहत नाही? कोणी शिवलं तर जे विटाळतं ते सोहळं कसं म्हणावं? माझा सिद्धांत असा आहे गुरुजी, असं मनाला सोहळं लाव, असं बुद्धीला सोहळं लाव, असं चित्ताला सोहळं लाव, तर तू जर गणपतीची उपासना करत असशील तर त्या गणपतीशिवाय तुझ्या चित्ताला दुसरं काही शिव नाही, असं सोहळं लाव. खलास. हो, बरोबर आहे. धूतवस्त्र म्हणजे रोज धुतलं जातं ते. हे आणायचं आणि धुवायचंच नाही. आता त्यांनी बोललं म्हणून मी पुष्टी जोडली बरं का. मी बर 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 होय, बाह्य गोष्टी आहेत. हा, धूत वस्त्र आमच्या गुरुजीने सांगितलं, धूत वस्त्र आहेत ते पवित्र. पण महत्वाचा भाग मी काय सांगितला? कुठे सोहळा लाव, असं मनाला लाव, बस. कुठेही जाऊ दे, कुठे. आणि एक सांगतो, हे सोहळं संसारात लावा, हे सोहळं व्यवहारात लावा, हे सोहळं परमार्थात लावा, हे सोहळं अध्यात्मात लावा. जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. हा, कुठे गेला आणि कोणी बरं वाटलं जमेल का? आलं का आता अवघड विषय? हा हा, एखादी बरं दिसणं हा भाग निराळा आणि बरं वाटणं हा भाग निराळा. बरं जे आहे ते बरंच दिसावं पण बरं वाटू नये. माझं म्हणणं कळलं का? हां, इथेच घोटाळा होईल. बरं दिसणं, जे बरं आहे ते बरं दिसायला पाहिजे. हा गुलाब आहे सुंदर, मी म्हणेल काय कसं काय,
हे म्हणतील बाबा महाराज काय डोळ्यात काय आलंय का? हां, आता हे बघा, हा गुलाब मला बरं दिसला, इथे कोण पाया पडायला आले त्याने लगेच तो तोडून घेतला. बरा दिसला, वा बाबा महाराज काय हार सुंदर आणलाय वाज, हो खरंच छान आहे. मग घेऊ का तोडून? अरे माझं म्हणणं कळलं का? हाराचं बरं वाटणं निराळं आणि पाया पडताना माझं म्हणणं लक्षात आलं का? बरं वाटणं हा भाग निराळा, तसं दुसऱ्याचं घर बरं वाटणं निराळं. त्याच्या घरावर सुंदर असा पीस ठेवला होता, सुंदर घड्याळ, बरं वाटलं इतकं ठीक आहे. निघताना त्या आतमध्ये घेऊन घरी आल्यावर मी बघितलं, म्हटलं काय? ते म्हटले बरं वाटलं. मी त्यांना फोन करून टाकला, त्यांनी चुकून आणलंय बरं का. ते म्हणले आम्हाला कळलं. मी तुम्हाला सांगू, ही सुद्धा मानसिक दुर्बलता आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका ठिकाणी बारसं होतं. आश्चर्य कराल तुम्ही, आश्चर्य म्हणजे आश्चर्य कराल. ही दुर्बलता आहे मनाची. आणि तिथे त्या बारशामध्ये ही गोष्ट 50 सालची आहे. लक्षाधीशाने कोट्याधीशाच्या बायका होत्या. पण गुरुजी जाताना काय केलं त्या बायकाने माहिती आहे का? त्या मुलाच्या जवळ बसल्या आणि तिथली पाकिटं होती ती गोळा करून घेऊन गेले. ज्यांनी बघितलं ते सुद्धा म्हणलं नाहीत की त्यांची हिंमत झाली नाही. तुम्ही कारण त्यांच्या पर्समध्ये 10,000चं पुडकन, तुम्ही आमचं 5 रुपयाचं पाकिट उचललं कसं म्हणावं? ह्या मार्केटमध्ये जाणाऱ्या मोठ्या मोठ्याच्या अगदी गाडीतच उतरणार, पण बघता बघता एखाद्या साडी नाही तर ब्लाऊज पीस घालून घेणार. मग त्यांना पकडल्यानंतर विचारलं, हे काही तुम्ही असं का करता? नाही म्हणाले, क्षमा करा. का? हे उत्तरच नाही. आमच्याकडे 50,000 पाकिटामध्ये पडलेत, पण हा 5 रुपयाचं का? काय म्हणले, काय कोणाला माहीत, पण ते उचलल्याशिवाय बरंच वाटत नाही. मी काय सांगितलं लक्षात घ्या. याच्याकरता पुढचं आलंय बघा, मती. आपला बुद्धिभेद होऊ नाही, बुद्धिभ्रष्ट होऊ नाही. सांगतो, त्याच्याबद्दल उद्यापासून सांगेन. आज तुम्हाला इथे आणून सोडायचं आहे मला. माझं म्हणणं कळलं का? अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा. हे का घडतं? चांगली माणसं सुद्धा आपण मग शब्द वापरतो, अहो काय करणार बिचाराचं, बुद्धी फिरली. एक सांगतो मंडळी, बुद्धी नीट आहे म्हणून जिवंतपणा आहे. बुद्धी फिरले तर जी माणसं हार घालतात तीच जोड्याने बडवायला सुद्धा कमी करणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे बरं का. अवघड आहे. जीवन दिसतं तितकं सोपं नाही. जिथपर्यंत गाडी सरळ जाते ना तिथपर्यंत मजा आहे, पण झाडावरून चुकून जर ब्रेक पिऊन आपटली तर मग कळतं ती गाडी काय आहे. आपटल्यानंतर जेव्हा पाय मोडतो, डोकं फुटतं, तेव्हा कळतं 10 लाखाची गाडी, अरे पण म्हणले ब्रेक फेल झाले. तसं जी बुद्धी नावलौकिक कमवून देते ती जर बुद्धी फिरली तर ती बुद्धीच तुमच्या गळ्यामध्ये नको ते हार टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हे फार वर्म आहे. याच्यामध्ये फार वर्म आहे. एक सांगतो, दिसणं असण्याला पैसे सिनेमात मिळतात आणि नोकरी तुमच्या बुद्धीला मिळते. वस्तुस्थिती आहे. त्याच्याबद्दल काही कोणी डावलू शकणार नाही. एखादी सुंदर स्त्री असेल, तिला लगेच सिनेमामध्ये तिचं ऑडिशन वगैरे घेऊन, आणि काय कमतरता असेल, भाषण वगैरे नसेल तर तिला डमी बिमी देऊन पण आणल्याशिवाय राहत. तिला नाचता येत नसेल तर तिला नाचायला लावून शिकवून, आता इतकी असं करून 10 वेळा असं करून ते जोडून बरोबर ॲक्शन पूर्ण करून घेतील. काय? तिच्याजवळ रूप आहे. पण एक सांगू का, ते रूप संपल्यानंतर पुन्हा तिच्या दारात जात नाहीत. आणि इथे कसं आहे, जेवढी बुद्धी प्रगल्भ झाली तेवढं काय, अहो ही इज ए सिनियर लॉयर, ही इज ए सिनियर डॉक्टर, ही इज ए सिनियर इंजिनियर.
म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये भरपूर अनुभव घेतले आणि ते आपल्या बुद्धीमध्ये साठवलेत, म्हणून त्याची बुद्धी आपल्याला उपयोगी. हे आत्ताशी रेगोट्या उडायला लागले, याला अजून तितकासा अनुभव. एक सांगतो, अनुभव यशाचेच असू नाही, अनुभव फेल्युअरचे सुद्धा असावेत. माझं बोलणं कळलं का? अहो, यशाचा कसला अनुभव आहे? खरा अनुभव फेल्युअर मध्येच आहे बरं का. खरा अनुभव कशात आहे? हा, नाही का? सिक्सर मारली तर ठीक आहे, ओळीने 6 सिक्सर मारल्या आणि 7वीला हातात गोळा. मग तो विचार करतो 6 पलीकडे गेल्या, 6 मारल्या त्याचा विचार नाही, 6 पलीकडे गेला आणि 7वी का चुकली? नाही म्हणलं जरा आतमध्ये होतो, बॅट जेवढी लांब जायला पाहिजे ती नाही. आणि मग ते बरोबर सीमेच्या पलीकडे गेलं नाही तर बरोबर हातात आलं. लक्षात ठेवा, तेव्हा अनुभव नुसता चांगल्याचाच असू नये, वाईटाचा सुद्धा असावा. हे बघा, बाजारामध्ये भाजी खरेदी करायला जाता, चांगल्या भाजीचा अनुभव असण्यापेक्षा वाईट कुजलेली कशी आहे ही पहिली माहिती पाहिजे. म्हणून 1-2 वेळा कुजलेलं आणलं तर रागवायची काही गरज नाही. जाऊ द्या बाळा, हे वरून चांगलं दिसलंय, आतलं बघितलीस का पेंडी कुजलेली? बघितलं. आता बघा, मी एक उदाहरण सांगतो, माझ्या माहितीच्या ठिकाणी घडलं होतं. असंच सणवार आले, आता सुरू झाले उद्यापासून. काल माणसाने खूप मजा केली. सकाळ काढून बघा, त्याच्यामध्ये आकडे दिलेले आहेत. काल तसं कोणी पोटात घेऊन आमच्या प्रवचनाला नव्हतं ना आलं. काय गंमत, आश्चर्य आहे सगळंच. जेवढं काही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असो, याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं बघितलं आणि म्हणाले, ये मृत्यूलोकीचे फराटे. असेच सणवार होते. आयत्या वेळेला पाहुणे वाढले. 4 माणसाचं श्रीखंड घरात केलं होतं, दही बांधून, जे कोणी करत नाही सध्या ते. कुणीतरी बाई करते का दही बांधून? क्वचित क्वचित क्वचित. दह्याचं चक्क्यावर आलं आणि चक्क्याचा तर ते संपून विकतवर आलं, क्वचित कधीतरी. अहो, कोण खटपट करतो? ते दही आणा, ते लावा, त्याला ते करून बांधा आणि संबंध घरभर एवढी जागा ती भरते. ओ टेम 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 टेम. त्यापेक्षा गेलं की चितळ्यांचं उत्कृष्ट काका हलवाई दगडूशेठ आहे ना तिकडे मागे दुकान. एक हलवाईकडे गेलं की अशी केशर बिशर वर घालून आणि पुन्हा बाई सांगायला मोकळी, घरातच केलं. अहो, हे तर काय तुम्हाला सांगू, माझ्या माहितीप्रमाणे 95% जे बोलवतात ना ते सिल्वर पेपरमध्ये अवकर बांधून आणायचं लवकरच आणि त्या सगळ्या मांडून बिंडून ठेवायचं. वा, छान झालंय. मेथी मलाई, पनीर मटर का मटर पनीर काय म्हणायचं ते म्हणा. सिझलर, तेही मला काही माहिती नाही. आपलं नाव ऐकून आमचे नातवंड वगैरे घरात आहे, सगळे नाव ऐकून आहे आपलं. मग माझं म्हणणं कळलं, आणून ठेवायचं. मग सगळेजण म्हणतात वा सुंदर झालंय, सकाळपासून करते ना. कशाला आपण म्हणा, काही गरज आहे का? झालं. आयत्या टायमाला 4 पाहुणे आले. मग त्या मुलाच्या वडिलांनी कागदावर लिहून दिलं की 1 किलो उत्कृष्ट श्रीखंड पाठवून द्यावं. ते पोरगं दुकानात गेलं आणि त्याला चिठ्ठी दाखवली. ते म्हणले आमच्या बाबांनी चिठ्ठी दिली आहे, उत्तम श्रीखंड आहे. त्यांनी बघितलं हे बावळट आहे. त्यांनी बांधून दिलं 3 दिवसाचं.
घरी गेल्याबरोबर चाकून आंबट. अरे अरे म्हटले काय आणलंस? म्हणले मी चिठ्ठी दाखवली. मूर्खा म्हणले उत्तम चिठ्ठीत आहे का उत्तम इथे आहे? जा म्हणले चाखून बघ. चाखून म्हटलं बाबा आंबटलं देऊन परत. कळलं का आता? आता पुन्हा चाकल्याशिवाय आणू नकोस. आणि अजून कळलं का तुला? मुद्दाम पाठवलं. चुकल्याशिवाय चांगलं श्रीखंड घरी येणार नाही. काय मुद्दा मांडला मी? तसं चुकणं न चुकणं, बरोबर येणं बरोबर न येणं. पण एक सांगतो, काही वयामध्ये काही वेळेला त्या गोष्टी चूक सुद्धा क्षम्य असते, पण विशिष्ट काळानंतर ती चूक सुद्धा क्षम्य नसते. एखाद्या कोणाच्या तोंडातून शिवी गेली तर माणसं ऐकून घेतील. मी जर प्रवचनातून दिली तर ऐकून घेतील. माणसं म्हणतील असं आज आम्ही भावांना 15 वर्ष सांगतो, असं कधी? अरे मी म्हटलं काय झालं एवढं नीट ऐकले, जरा घे की अधूनमधून खरडा. नाही म्हणले बाबा महाराज तुमच्या मुखातून खरडा नको, श्रीखंडच. नीट लक्षात घ्या, काही गोष्टी विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वेळेला त्या गोष्टी घडल्या. म्हणजे तसं जर जीवनामध्ये मंगल घडायचं असेल, सकळ मंगळनिधी असा जो पांडुरंग, असा जो गजानन, त्याला वंदन करावं म्हणजे जीवनामध्ये मंगल होतं. उद्या सांगीन मती प्रकाशू. पुंडली गौरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल.